पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे आणि या प्रकरणाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून योग्य माहिती लवकरच समोर येईल असं पाटील म्हणाले। तसंच चौकशीनंतरच प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तर या घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर शरद पवार गटानं सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत असल्याचं दिसून आलंय। आणि 21 कोटीचा महसूल असताना स्टॅम्प ड्युटी 500 रुपयामध्ये अशी माहिती आलेली आहे बाहेर। पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे। त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल। अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही। थोडंसं चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल। म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर हे प्रकरण जे आहे याच्यात काय दोष आहे किंवा काय झालंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही असा त्याचा अर्थ। त्यामुळं त्याची माहिती कळल्यावर त्याच्यावर बोलू। सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।